त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 53 सॉल्व करणार आहे. अ स्मॉल स्पियर ऑसिलेट सिंपल हार्मोनिकली इन अ वॉच ग्लास whose radius of curvature is 90 सेंटीमीटर. एक स्मॉल स्पियर आहे जो ऑसिलेट करतोय वॉच ग्लासमध्ये, ज्याची रेडियस ऑफ कर्वेचर 90 सेंटीमीटर इतकं दिले. द पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ द स्पियर इज, आपल्याला पिरियड ऑफ ऑसिलेशन या ठिकाणी फाइंड करायचं आहे. ब्रॅकेटमध्ये जी ची व्हॅल्यू दिलेली आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि हा क्वेश्चन 2023ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे 0.2 पाय, बी ऑप्शन आहे 0.4 पाय, सी ऑप्शन आहे 0.6 पाय आणि डी ऑप्शन आहे 0.8 पाय. तर या 4 ऑप्शनपैकी याचं करेक्ट आन्सर काय असेल तर आपण याला सॉल्व करू आणि मग डिसाईड करू. तर या क्वेश्चनमध्ये एक स्मॉल स्पियर दिलेला आहे जो ऑसिलेट करतोय सिंपल हार्मोनिकली इन अ वॉच ग्लास. ओके, वॉच ग्लासमध्ये तो सिंपल हार्मोनिकली मोशन करतोय. त्याची जी रेडियस ऑफ कर्वेचर आहे ती दिलेली आहे तुम्हाला 90 सेंटीमीटर. तर सर्वात पहिले काम करू आपण. हा स्पियर आहे. ओके, आणि या स्पियरची जी रेडियस ऑफ कर्वेचर आहे म्हणजे पूर्ण स्पियरचा पार्ट घ्यायचा नाही आणि हा काय करतोय याच्यामध्ये ऑसिलेट करतोय. मग हा जो पार्ट आहे एवढा मी पार्ट काय करतो त्या ठिकाणी रफ करतो आणि ए जी झाली ती काय झाली त्याची रेडियस ऑफ कर्वेचर. मग आपल्या केसमध्ये ती रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे त्याची लेंथ असणार आणि जी लेंथ आहे ती किती दिली तर तुम्हाला 90 सेंटीमीटर इतकी दिलेली आहे आणि हा या पाथमध्ये काय करतोय तर ऑसिलेट करतोय. तर आपल्याला त्याचा टाइम पिरियड या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, आता या 90 सेंटीमीटरचं कन्वर्जन कशात करायचं आपल्याला मीटरमध्ये. मग झाला 0.9 मीटर. मग आपल्याला टाइम पिरियड फाइंड करायचा आणि टाइम पिरियड जर घेतला सिंपल पेंडुलमचा तर तो असेल टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. ओके, जी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि याची व्हॅल्यू 10 दिलेली आहे. मग आपण याच्यात पुट करून टाकू 2 पाय तसाच अंडर रूट एलची व्हॅल्यू किती झाली 0.9 आणि जो जी आहे तो किती झाला तर तुमचा 10. ओके, 10ला जर वरती पास केलं तर तो होणार 10⁻⁻1. मग काय झालं तर 9 आणि हा 0.9 जो आहे तर 9 × 10⁻⁻1 राईट करणार आणि हा 10⁻+1 होता तर न्यूमरेटर जाऊन -1 झाला. आता याचं काय करायचं आपल्याला स्क्वेअर रूट. मग आपला जो टाइम पिरियड असेल तो किती भेटेल 2 पाय अंडर रूट 9 × 10⁻⁻2. आता याचा आपल्याला घ्यायचं आहे स्क्वेअर रूट. मग टी इज इक्वल टू 2 पाय तसा घेतला. 9 कशाचं स्क्वेअर रूट आहे 3चं आणि 10⁻⁻2चा जो स्क्वेअर रूट आहे ते किती येणार 10⁻⁻1. 3 2 किती झाला 6. मारायला 6 पाय × 10⁻⁻1 आणि 10⁻⁻1 म्हणजे 0.1 आणि त्याला 6 ने जर मल्टिप्लाय केलं तर तो भेटेल 0.6 पाय. ओके, आणि टाइम कशामध्ये मेजर करणार तर टाइम मेजर करणार आहे आपण सेकंदमध्ये. तर या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ती भेटेल 0.6 पाय सेकंद. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर चेक केलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे फायनल आन्सर असेल ते ऑप्शन सी म्हणजे टी इज इक्वल टू 0.6 पाय.